नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की अक्षरशः माझ्या मुलाचा अपघात होता स्वामींनी वाचवलं, आणि दुसरी गोष्ट की त्याचं लग्न सुद्धा जमत नव्हतं. त्याच्यासाठी स्वामींनी इतकी छान योजना करून ठेवलेली होती. याचाच असा काही म्हणजे ताईंना अनुभव आलेला आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण म्हणजे ताई आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहून जास्त स्वामी सेवा करायला लागल्या. आणि ती स्वामी सेवा करता करता ताईंच्या समोर एक संकट उभा राहिलं की एक दिवस म्हणजे त्यांच्या घराचं काम तर चालूच होतं. घराचं काम चालू असताना आता घराचं काम चालू आहे तर थोडंसं राडा वगैरे होतो. त्यांनी मटेरियल आणलेलं होतं, म्हणजे जे काही बांधकामाला मटेरियल लागतं ते मटेरियल आणलं होतं. आणि एक दिवस असं झालं की त्यांचा मुलगा तो म्हणजे मटेरियल वाळू घ्यायला खाली गेला होता. वाळू घ्यायला खाली गेल्याच्या नंतर त्याला समजलंच नाही की मागून गाडी येते म्हणून. त्याने इकडे तिकडे पाहिलंच नाही. तो डायरेक्ट वाळू आणायला गेला आणि वळून रोड क्रॉस करत होता तेवढ्यात त्याला गाडीने धडकलं. तर त्याचा अपघात झाला. पण तो जेव्हा बाजूला पडला तेव्हा तो पूर्ण बेशुद्ध होता. पण त्याला असं समजलं की मला काहीतरी कशाची तरी धडक बसलेली आहे. पण मग ताई एवढ्या घाबरल्या की काय करावं. आता तुम्हाला माहिती, जेव्हा ती सिच्युएशन येते तेव्हा त्या सिच्युएशनला काय करावं काही समजत नाही. त्या ताईंनी स्वामींचा धावा केला की स्वामी महाराजा, हे असं कसं काय झालं. तर त्यांनी स्वामींचं नामस्मरण त्याच म्हणजे टायमिंगला सुरू केलं. तोपर्यंत त्याला दवाखान्यामध्ये नेलं होतं. पण डॉक्टरांनी सांगितलं घाबरण्याचं कारण नाही, थोडासा मार लागलेला आहे, बस इतकंच. बघा, जेव्हा डॉक्टरांनी असं बोललं तेव्हा ताईंचा थोडा जीवाजीव आल्यासारखं झाला. म्हणजे ही जी घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, तुमचं म्हणजे जास्त काही झालेलं नाहीये, हे जेव्हा म्हणलं ना तेव्हा ताईंना थोडंसं बरं वाटलं की बाबा काही काळजी करण्यासारखं नाहीये आणि शेवटी स्वामी आपल्या सोबत आहेतच. नंतर त्याची चेकिंग वगैरे झाली, म्हणजे डॉक्टरांनी चेक केलं, गोळ्या औषधं दिली. तर त्याच्या थोडंसं डोक्याला मार लागला होता, पण तो पण कव्हर होईल म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर असं ताईंना हा सगळ्यात मोठा अनुभव मिळाला. 2-3 दिवसानंतर त्याला डिस्चार्ज दिला आणि तो सुखरूप घरी आला. तर घरी आल्याच्या नंतर म्हणजे अर्थातच त्याचं लग्नाचं वय होतं, पण काही गोष्टी ज्या घडणाऱ्या असतात त्या घडतातच. पण त्या गोष्टीमधून सुद्धा स्वामींनी जेव्हा स्वामींची आपल्यावरती कृपा असते तेव्हा खरंच ही जी वेळ असते ना, ती वेळ फक्त स्वामीच टळू शकतात. तर ताई सांगतात की त्या टायमिंगला मला काही समजलं नाही नेमकं काय झालं ते. तर ही त्याची प्रचिती दिली ना स्वामींनी मला, ती सगळ्यात मोठी प्रचिती होती माझ्यासाठी. कारण त्या दिवशी जर स्वामी नसते तर माझ्या मुलाचं काय झालं असतं याचा विचार पण मी करू शकत नाही. तर त्या ताई सांगतात की त्याचं वय लग्नाचं झालेलं होतं. त्याचं लग्नाचं वय म्हणजे झालेलंच आहे. तर मी स्वामींपुढे नेहमी म्हणायचे की स्वामी, त्याच्यासाठी जे योग्य स्थळ असेल ना ते त्याला आणाच, आणि जे नको असेल ते तुम्ही तिकडेच म्हणजे घरापर्यंत पण येऊन देऊ नका. मग ताई असंच एक त्यांना स्थळ आलं, त्यांच्या मुलाला स्थळ आलं. पण त्या अगोदर तर ताईने स्वामींना प्रार्थना केलेली होती की ताई म्हणजे की स्वामी, हे स्थळ जर माझ्या मुलासाठी योग्य असेल तरच जुळू द्या, नाही जुळलं तरीही काही फरक नाही पडणार. कारण तुम्हाला माहिती आहे याचं भविष्य काय आहे, भविष्यात पुढे कोणत्या गोष्टी होणार आहेत, ते काय होणार आहे, हे सगळं तुम्ही भविष्यात जाणता. मग तुम्हीच निर्णय घ्या की माझ्यासाठी कोणतं स्थळ योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे ते. तर पुढे जाऊन ताई सांगतात की अशी बरीचशी स्थळं आली, पण त्याला एखाद्या वेळेस काय व्हायचं, त्यांना जर पटलं तर ते आम्हाला पटत नव्हतं, आणि आम्हाला पटलं तर ते त्यांना पटत नव्हतं. ह्या अशा गोष्टी झाल्या. असं करता करता त्याचं बरंच वय होऊन गेलं. मग ताईंना आणखीन जास्त काळजी वाटायला लागली. पण त्यांच्या नात्यामध्ये एक मुलगी होती, आणि ती मुलगी त्यांच्या म्हणजे मुलाला खूप आवडायची. मग ताईंना सांगितलं की बाबा म्हणजे अशी मुलगी आहे, आपण बघू शकतो का. तर ताई म्हणल्या हो, काही हरकत नाही, कारण नात्यामधलीच आहे. तर मग ती मुलगी बघितली या मुलाने. तर त्या अगोदर पण स्वामींना त्या ताई नेहमी प्रार्थना करायच्या, आता आम्ही स्थळ बघायला चाललोय, ती मुलगी जर आमच्यासाठी योग्य असेल तरच ते जुळू द्या. मग ती मुलगी बघायला गेले.
तर अर्थातच ह्याने पहिले बघितलेली होती, त्याच्यामुळे ह्याला आवडतच होती. पण स्वामींना त्यांनी प्रार्थना केली आणि काय चमत्कार व्हावा असा त्या मुलीचं परत समजलं की खूप काय काय होतं म्हणून. म्हणजे बघा, तिथं पण स्वामींनी त्यांना तारलं. स्वामींनी म्हणजे ती गोष्ट पुढे जायच्या आधीच स्वामींनी त्यांना काहीतरी संकेत देऊन, बुद्धी देऊन तो विषय पण मिटवला. ती गोष्ट त्यांच्यापासून टळून टाकली की बाबा ती पण गोष्ट, ती मुलगी सुद्धा तुझ्यासाठी योग्य नाही आहे. म्हणजे याच्यापेक्षा पण खूप चांगलं नियोजन स्वामी आपल्यासाठी करत असतात. त्या ताईंनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी खूप काही सेवा केलेल्या होत्या. तर आणि स्वामींना त्यांनी संकल्प केला होता की मी स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करेन, पण माझ्या मुलाला चांगलं स्थळ मिळू द्या, जे स्वामींची सेवा करेल अशी मला सून मिळू द्या, गुणवान रूपवान सगळ्याच गोष्टीने चांगली असू द्या, अशी मी स्वामींना प्रार्थना केली आणि 108 पारायणाला सुरुवात केली. त्याच्या अगोदर मी भरपूर सेवा करत होते. म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण केले होते. त्याचबरोबर माझं तारक मंत्र चालू होता, स्वामींचं नामस्मरण चालू होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या सेवा माझ्याकडून रोज होत होत्या. आणि त्याच गोष्टीमुळे माझ्या मुलासाठी जे योग्य स्थळ नव्हतं त्याच्यासाठी स्वामींनी म्हणजे काही ना काहीतरी मध्ये आणून ते स्थळ नाकारायचं किंवा आम्ही तरी नाकारायचो. आणि जे आमच्यासाठी चांगलं आहे ते स्वामी, माझी जी खात्री आहे की स्वामी नक्कीच ते स्थळ आमच्यासाठी लवकरात लवकर, माझ्या मुलासाठी लवकरात लवकर आणतील आणि त्याचं लवकरात लवकर लग्न होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याच्या जॉब मध्ये सुद्धा खूप काही अडचणी येत होत्या. त्या ताईंनी म्हणजे त्या स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींना काही मागायची गरजच पडली नाही. आपोआपच त्याचे सगळे म्हणजे प्रश्न हळूहळू सगळे सुटत गेले. जॉबचा असू द्या, नोकरीचा असू द्या किंवा आणखीन त्यांच्या घराचा असू द्या, या सगळ्यात स्वामींनी एवढी साथ दिली ना की अक्षरशः त्या ताई सांगतात की जॉब मध्ये तर त्याला त्याच्या बॉसचा इतका त्रास होत होता की अक्षरशः म्हणजे तो इतकं म्हणजे प्रामाणिकपणे काम करत होता तरी सुद्धा त्याला आपण म्हणतो ना टॉर्चर करतात. पॉलिटिक्स जास्त चालतं की तू हेच केलं, तू तेच केलं, तुला हेच करायचं होतं, म्हणजे तुला सगळी रिस्पॉन्सिबिलिटी देऊन पण तू काम करत नाहीस. किंवा पेमेंट मध्ये जर इन्क्रीमेंट करायचं असेल, सॅलरी वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिटिक्स चालायचं. म्हणजे आपण प्रामाणिक असून सुद्धा जर आपल्यावरती अशी वेळ येते तेव्हा त्यांचा मुलगा खूप डिप्रेशन मध्ये जायचा आणि मग हे ताईंना सहन होत नव्हतं. मग ताई स्वामींकडे प्रार्थना करायच्या की स्वामी तो एकदम प्रामाणिकपणे काम करतोय, त्याचा मोबदला त्याला व्यवस्थित मिळालाच पाहिजे, सॅलरी एकदम व्यवस्थित मिळालीच पाहिजे, अशी प्रार्थना ताई करायच्या. आणि ती प्रार्थना स्वामींनी ऐकली. त्याच्यापेक्षा पण कितीतरी पटीने त्याला चांगला जॉब मिळाला आणि कितीतरी पटीने चांगला जॉब तर मिळाला, पण कंपनी सुद्धा इतकी नामांकित मिळाली. तिथला स्टाफ, तिथले बॉस जे होते, म्हणजे सगळे कलिग जे होते ना ते इतके चांगले होते की तो अक्षरशः म्हणायचा ही मागची कंपनी मी जर पहिलेच कधी सोडली असती तर आज माझी खूप ग्रोथ झाली असते. पण कसं असतं, जेव्हा आपली वेळ येत नाही, म्हणजे जेव्हा आपली वेळ येते तेव्हाच सगळ्या गोष्टी घडतात आणि ती योग्य वेळ आणणारे फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत, यात काही शंका नाहीये. कारण जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात तेव्हाच आपल्याला कुठेतरी म्हणजे स्वामी आपल्या सोबत आहेत म्हणूनच आपल्या आयुष्याला अर्थ आहे. जर स्वामी आपल्या आयुष्यात नसते तर खरंच कदाचित या दुःखातून, या संकटातून किंवा जे काही आणखीन दुःखात गुरफटलेली लोक आहेत त्यांना एक मार्ग म्हणजे यशाचा मार्ग म्हणा किंवा त्यातून बाहेर कसं पडायचं काहीच समजत नाही. पण स्वामींच्या सेवेने, स्वामींच्या सेवेत येऊन, स्वामींच्या सेवेचा ज्याने मार्ग निवडला त्याला काही ना काहीतरी मार्ग मिळतो. भलेही तो चुकीचा असेल पण पुढे जाऊन तो चांगल्याच मार्गावर येणार, चुकीचा तर मिळणारच नाही. कारण स्वामींचा मार्ग म्हणजे हा सत्याचा मार्ग आहे, चांगला मार्ग आहे. यात तुम्ही जितकं म्हणतात ना, जितकी सेवा कराल ना तितकं तुम्हाला स्वामी मेवा देणारच. कारण तुम्ही जे श्री स्वामी समर्थ नाव जरी लिहिता कमेंट मध्ये त्याचं सुद्धा फळ स्वामी व्याजासकट परत देतात. इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे. पण हे कोणाला समजतं, जो स्वामींवर मनापासून विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, भक्ती करतो त्यालाच या गोष्टी पचतात पण आणि सेवेत विश्वास पण ठेवतात.
पण ज्यांना कोणाचा म्हणजे स्वामींवरती विश्वास नाहीये त्यांना ह्या गोष्टी पचणार नाहीत किंवा ते मानणार पण नाहीत की काय स्वामी आहेत का, स्वामींची सेवा करावीच लागते का, आणि असं कोणी सांगितलं आहे का. असं नाही. स्वामींची सेवा करणं हा आपल्या मनातली इच्छा पाहिजे. आणि एक आहे, आपल्या मनातून जरी इच्छा असली तरी सेवा करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण जोपर्यंत स्वामी आपल्याकडून काहीच करून घेत नाही तोपर्यंत आपण एक झाडाचं पान म्हणजे म्हणतो ना, झाडाचं पान सुद्धा हलत नाही. सगळं काही स्वामींच्या इच्छेनुसार होत आहे. आपण एक माध्यम आहोत की तुमच्या मार्फत हे काम झालं, तुमच्या मार्फत त्याचं दुःख दूर झालं. आपण एक माध्यम आहोत, पण करून घेणारे आपले ब्रह्मांड नायक आहेत, श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. याच्यामध्ये काही शंका नाहीये. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, हे जे वाक्य आहे ना, ते खरंच पदोपदी आपल्याला लागू होतं. आपण एक माध्यम आहोत. आपल्या हातून फक्त चांगली कर्म झालेली पाहिजे. स्वामींनी आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. बुद्धी दिली आहे, प्रत्येक ठिकाणी बरोबर अवयव दिलेले आहेत, सगळं काही आहे. फक्त त्याचा योग्य वेळ योग्य वापर करायचा आहे आणि ते एक माध्यम बनायचे. म्हणून कोणाचं वाईट चिंतू नका, वाईट करू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. स्वामी तुमचं आपोआप सगळं चांगलं करणार. तुमच्या इच्छा ज्या काही असतील, किती मोठी इच्छा असू द्या, किती मोठं संकट असू द्या, घाबरू नका. स्वामी आहेत. किती मोठी इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच. पण मनामध्ये तुमचा विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे की काही होऊ दे, स्वामी आहेत माझ्यासोबत आणि ते बघून घेतील, ते माझी इच्छा पूर्ण करणार. हा जो विश्वास आहे ना, या विश्वासावरच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतात, एवढं लक्षात ठेवा. या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.